नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तुम्हाला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सरकार आणि सारिका एकमेकांशी बोलत नसतात. सरकार बसलेला असतो तेव्हा सानिका तिथे जाते. त्याला हात लावायचा प्रयत्न करते, पुन्हा हात मागे घेते. सरकारचं मात्र लक्ष नसतं. त्यावर सानिका आवाज करते. सरकारच्या लक्षात येतं सानिका त्याच्या मागे उभी असते. सरकार तिच्याकडे बघतो आणि पुन्हा तोंड फिरवून घेतो. पुढे सानिका सरकारला म्हणू लागते, मी तुझ्या फायद्याची एक गोष्ट आणलेली. त्यावर सरकार विचारतो काय? सानिका सरकारला सॉरी म्हणते. सरकार सानिकाकडे बघू लागतो. पुढे सानिका म्हणते, मी जे केलं ते चुकीचं होतं आणि मला माझ्या चुकीची जाणीव आहे. आय एम रिअली व्हेरी सॉरी. इकडे सर्वेशची आई सर्वेशला एक कागद देते. त्यावर सर्वेश विचारतो, मम्मी अगं हे काय? त्यावर ती म्हणू लागते, दादाने स्वखुशीने आपल्या नावावर फॅक्टरी केल्याचा कागद. पुढे ती म्हणू लागते, आता फक्त दादाने या कागदावर सह्या केल्या की फॅक्टरी आपल्या नावावर, आणि असंच एक एक करत सगळंच आपल्या ताब्यात घेऊ असं म्हणून ती हसू लागते. पुढे ती म्हणते, म्हणजे सानिका आपल्या हातातून गेली तरी पण काही फरक पडत नाही. आणि सर्वेशला म्हणू लागते, चल आपण याच्यावर दादाच्या सह्या घेऊ. त्यावर सर्वेश म्हणतो, अगं पण आत्ता. त्यावर सर्वेशची आई म्हणते, एक गोष्ट मी पारखली की तू कोणत्याही कागद दिला तरी दादा त्याच्यावर डोळे झाकून सह्या करत असतो. आणि ती म्हणू लागते, चल होऊन जाऊ दे धिंगाणा. इकडे सरकार सानिकाला म्हणत असतो, मॅडम तुम्ही सॉरी म्हणा अगर नका म्हणू, पण तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव होणं फार महत्त्वाचं आहे. आपल्या चुकीमुळे कोणाला तरी त्रास होतोय आणि आपण फक्त बघत बसतोय, हे बरोबर नाही ना. त्यावर सानिका म्हणते, तू म्हणतो ते बरोबर आहे, हुशार आहेस रे, दिसतो तसा नाहीये. त्यावर सरकार आणि सानिका हसू लागतात. पुढे सानिका सरकारला म्हणते, मी पप्पांना सगळं खरं सांगणार आहे. इकडे सर्वेश पेपर घेऊन येतो आणि साहेबरावांना म्हणतो, मामा या पेपरवर साईन करा. साहेबराव सही करणार तेवढ्यात सानिकाची आई तिथे येते आणि म्हणू लागते, अहो एकदा ते पेपर वाचून तर घ्या. हे ऐकून सर्वेश घाबरतो आणि त्याच्या आईकडे बघू लागतो. त्यावर सर्वेशची आई म्हणू लागते, घ्या घ्या वाचून घ्या, आम्ही जणू प्रॉपर्टीज नावावर करणार आहे. पुढे ती म्हणते, बघितलं का सर्वेश, इथं तुझा बाप दादासाठी जेलमध्ये गेलाय आणि तू इथं रक्ताचं पाणी करून राब राबतोय, त्याचं कोणाला काहीच नाही. पुढे ती म्हणू लागते, बया आत्तापर्यंत तू दिलेल्या कागदावर दादानी डोळे मिटून सह्या केल्या आहे, पण आता वहिनी सांगणार दादाला काय करायचं ते. धिंगाणा नुसता. का गं वहिनी, मला काय कळत नाही का? दादाला इंग्रजी वाचता येत नाही म्हणून तू त्याला हिणवतीस. त्यावर सानिकाची आई म्हणते, अहो काही बी काय बोलताय. त्यावर साहेबराव म्हणतात, काय चुकीचं बोलते ती, आता आम्ही काय करायचं हे तू शिकवणारस का आम्हाला? का आम्हाला इंग्रजी वाचता येत नाही म्हणून चेष्टा लावली आमची? त्यावर सानिकाची आई म्हणते, अहो तसं काहीच बोलायचं नव्हतं मला. पुढे साहेबराव म्हणू लागतात, तुम्ही शहाणपणा करणं बंद करा, आमच्यापेक्षा जास्त शिकला आहे म्हणून शहाणपणा करताय तुम्ही. त्यावर सर्वेश म्हणू लागतो, मामा अहो मामींचं काही चुकलं नाही हो, अहो सही करताना कुठलाही कागद वाचून घ्यायचा असतो म्हणूनच त्या म्हटल्या. पुढे तो म्हणू लागतो, मामी मी वाचलंय सगळं, हवं असेल तर तुम्ही पण वाचून घ्या. त्यावर साहेबराव म्हणतात, काही गरज नाही त्याची, कुठे कुठे सही करायची मला सांग. त्यावर सर्वेश पेपर्सवर साहेबरावांच्या सह्या घेतो. पुढे साहेबराव सानिकाच्या आईला म्हणू लागतात, आणि याच्या पुढे आम्हा पुरुषांच्या कोणत्याही कामात लुडबुड करायची नाही. सर्वेश सानिकाच्या आईला सॉरी मामी म्हणतो आणि पुढे म्हणू लागतो, अहो मामी हे नॉर्मल पेपर्स आहेत, फक्त पेपर्स रिन्यू करायचे होते म्हणून सह्या घेतल्यात. त्यावर साहेबराव म्हणू लागतात, सर्वेश त्याची काही गरज नाही आहे, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. सर्वेश आणि त्याची आई पेपर्स घेऊन जायला निघतात. तेवढ्यात सर्वेशच्या आईच्या हातनं पेपर खाली पडतात. तेवढ्यात तिथे सानिका येऊन उभी राहते. सर्वेश सानिकाकडे बघू लागतो. त्यांना काही सुचत नसतं. तेवढ्यात सानिका पेपर्स हातात घेते आणि वाचू लागते. सानिकाची आत्या तिच्या हातातनं पेपर्स घेते. सानिकाची आत्या घाईघाईने सानिकाच्या हातातले पेपर्स घेते आणि सर्वेशला बोलू लागते, काय सर्वेश, पेपरही नीट सांभाळता येत नाही तुला आणि तिथनं चल म्हणते. तेवढ्यात सानिका, थांब आत्ते, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं म्हणून त्यांना थांबवते. त्यावर साहेबराव म्हणतात, आता काही बोलू नकोस, आधीच तुझ्या आईनं लय डोकं उठवलंय माझं. त्यावर सानिका म्हणते, तुम्हा सगळ्यांना जायचं तर जा तुम्ही, पण पप्पा प्लीज एकदा माझं ऐकून घेता. त्यावर साहेबराव बोल म्हणतात. सानिका बोलू लागते, मार्केटमध्ये जो माझ्यावर हल्ला झाला तो कळशीवाल्याने केला नव्हता. सगळेजण सानिकाकडे बघू लागतात. त्यावर जय उठून सानिकाला म्हणतो, तुला काय माहीत ग? पुढे तो म्हणू लागतो, पप्पा मला गॅरंटी ती माणसं कळशीतलीच होती. त्यावर सानिका म्हणते, नाही मला राजाची परीक्षा घ्यायची होती म्हणून ती माणसं मीच बोलवली होती. त्यावर साहेबराव
रागावून उठतात आणि तिला म्हणतात, अगं तुला अक्कल आहे का? तुझ्या या कारनाम्यामुळं काय झालंय माहिती का तुला? त्यावर सानिका म्हणते, सॉरी पप्पा, मला खरंच वाटलं नव्हतं त्याचे एवढे परिणाम होतील आणि ते तुमच्यापर्यंत येईल. तुम्ही माझ्यावर प्लीज चिडू नका ना. पुढे आनंद घरी येऊन सईला पाणी आण म्हणून सांगतो. तेवढ्यात कमळ तिथे येऊन विचारू लागते, अरे आनंद, तू एकटाच आलायस आणि हे कुठे गेले? त्यावर आनंद म्हणतो, ते मागे थांबले, पैशाची काही व्यवस्था होते की नाही ते बघायला. त्यावर कमळ म्हणते, एवढ्या रात्री? त्यावर आनंद म्हणतो, गरजेचं आहे. अगं, असं किती दिवस आपण त्या माणसाला तंगत ठेवणार? आपण जर त्याला लवकर पैसे नाही दिले तर तो पोलिसात जाईल. त्यावर कमळ म्हणते, आपण का नाही जायचं? आपले पण पैसे चोरीला गेलेत ना. त्यावर सई आणि सईची आई घाबरते. सईची आई म्हणू लागते, अहो कशाला उगाच? याआधी कधीच आपल्या इथं पोलीस आले नाही आणि असे अचानक पोलीस येणं बरोबर दिसणार नाही. त्यावर कमळ म्हणते, अगं बरोबर दिसावं म्हणून कोणी पोलिसांना बोलवतं का? त्यावर सई विचार करू लागते, या घरात कधीच पोलीस येता कामा नाही, नाहीतर माझं भिंग फुटल. पुढे ती बोलू लागते, कशाला उगाच? अगं पोलीस कंप्लेंट केली तर आपणची उगाच बदनामी होईल ना. त्यावर कमळ म्हणते, मग आता काय कमी झाली आहे का? पोलीस आले, निदान खरं काय ते तरी समजेल. सानिकाची आत्या इकडे सानिकाला म्हणत असते, अगं सानू, तुझ्या अशा वागण्याने काय परिणाम झाले माहिती आहे का? त्यावर जय म्हणू लागतो, बरं झालं ना आत्या जे झालं ते, कारण यावेळी जरी त्यांनी हल्ला केला नसला तरी मागच्या वेळेस त्यांनीच केला होता. त्यावर आत्या होय म्हणू लागते. त्यावर सानिका म्हणते, मागच्या वेळेचा हल्ला पण त्यांनी नव्हता केला. त्यावर सानिकाची आई तिला विचारू लागते, म्हणजे मागच्या वेळी बी तूच? त्यावर सानिका म्हणते, म्हणजे नाही नाही, मी नाही. आणि कळशीतल्या कोणी केला नव्हता, कारण त्या दिवशी जेव्हा आपल्या घरात तो माणूस घुसला होता तो माझ्यावर हल्ला करायला आलाच नव्हता. त्याने एक लेटर ठेवलं होतं. ते लेटरमध्ये असं लिहिलं होतं की माझ्यावर जसा हल्ला झाला ना तसा सेम हल्ला कळशीतल्या एका मुलीवर झाला होता. पुढे ती म्हणू लागते, मला तरी असं वाटतंय की दोन्ही गावांमध्ये भांडणं होऊन ज्याला फायदा होत असेल ना त्यांनीच हे सगळं घडून आणलं असेल. त्यावर सानिकाची आत्या बोलू लागते, नाही म्हणजे त्यांनी केलं नसेल, पण म्हणून कळशीवाले चांगले असं समजू नको बरं का सानू. आठवतंय ना, दादाला बांगड्यांचोळी पाठवलं होतं त्या आप्पानं आणि जत्रेच्या दिवशी सत्कार नाकारला होता त्यानं आणि अख्ख्या पंचक्रोशीसमोर दादाला खाली मान घालायला लावली होती त्या आप्पानं. पुढे ते बोलणार तेवढ्यात साहेबराव बोलतात, बास, आता मला एक शब्दही ऐकायचा नाही यापुढं. त्यावर आत्या रडायचं नाटक करून बोलू लागते, तू मलाच बोल दादा, इथं तुझ्या मुलीने एवढी मोठी चूक केलीये पण तू मलाच बोल. तुझं काय, तू आज बोलशील आणि उद्या विसरून जाशील, आणि तिचं काय, ती आज ऐकल आणि उद्या विसरून जाईल, म्हणजे पालत्या घड्यावर पाणी. त्यावर साहेबराव म्हणतात, बरोबर बोलतीये पंकजा, हिला हिची चुकीची शिक्षा भेटलीच पाहिजे. त्यावर सानिकाची आई म्हणते, आहो. त्यावर साहेबराव म्हणतात, तू काहीच बोलू नको, हिला आज जेवायला द्यायचं नाही. त्यावर सगळे साहेबरावांकडे बघू लागतात. सानिकाला राग येतो आणि सानिका तिथून निघून जाते. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या भागात. धन्यवाद.